इंडियन कन्झ्युमर आता खूप हुशार झालाय आणि आय फील डिमांडिंग पण झालाय, विच इज अ ग्रेट थिंग. तीन गोष्टी: आपल्याकडे पैसा वाढलाय, आपल्याकडे डिस्पोजेबल इन्कम ॲज अ कंट्री वाढलाय, आपला मिडल क्लास इज गेटिंग मोर एम्पावर्ड. 2046 मध्ये 61% भारतीय हे मिडल क्लासमध्ये असणार आहेत. आणि बरेचसे प्रोडक्ट्स बरेचशा कंपनींना लक्षात आलं की आत्ता आपल्याला इंडियातच जायला लागणार आहे. एवढा तिकीट साईज असणारा एवढा मोठा वर्गच नाही कुठे. त्यामुळं एक इंडियन कन्झ्युमर म्हणून आपल्यासाठी चांगलं आहे की आपल्यासाठी खूप सारे चॉईसेस येतात. एक लार्जली आपण एखाद्या गोष्टीसाठी एक प्रॉडक्ट घेऊ शकायचो. आता त्याच्या सब कॅटेगरीज एवढ्या झाल्यात आणि ते मार्केट एवढं स्प्लिट झालंय आणि मग सगळे छोटे 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 कॅटेगरीज. तर आता मला एका गोष्टीवरती फोकस माझ्याकडनं पण माझ्या खिशातनं पैसे जाण्यासाठी अजून 100 मार्ग खुले झालेत ना. तर मार्केट पण असं तयार होतंय आता की इज डिमांडिंग कन्झ्युमर की तू इथं खर्च कर, तू इथं खर्च कर, तू इथं खर्च कर. इंडिया फॉर अ व्हेरी लॉंग टाइम हॅज बीन प्राइस सेन्सिटिव्ह. तर आपल्याला आधी ज्या गोष्टी ॲक्सेसिबल नव्हतात त्या आता ब्रँड्स आपल्याला ॲक्सेसिबल करून देत आहे, कारण की त्यांना इंडियाची पॉवर कळाली किंवा इंडियन कन्झ्युमरची पॉवर कळाली. आपला स्वयंवर चाललाय, भारतीय ग्राहक म्हणून स्वयंवर चाललाय. सगळे येऊन आपल्या समोर अरे माझं प्रोडक्ट घे, अरे माझं प्रोडक्ट घे, अरे माझं प्रोडक्ट घे. आपल्याला खूप भारी वाटलं पाहिजे. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द मुक्तमुख शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मी शार्दुल कदम आणि मी ओमकार जाधव तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी जरा खुश आहे, कारण का ज्या क्षेत्रात मी खरं तर माझं करिअर करणं एक्सपेक्टेड आहे त्या क्षेत्राबद्दल आज आपण बोलणार आहोत. ते म्हणजे भारतीय ग्राहक आणि भारतीय ग्राहक पेठ. आणि त्याच विषयावरती बोलायला आमची खूप जवळची आणि सिनियर मैत्रीण हा आवडला हा शब्द मला. आणि आज आपल्यासोबत विनीता वाघ आहे. विनीताला तुम्ही ओळखताच, आपण आपल्या बऱ्याचशा एपिसोडमध्ये तुम्ही आधी बघितलं असेल तिला. आणि ती आज परत बोलवलं आहे कारण का तिचा खास सब्जेक्ट आहे आज, दॅट इज मार्केट. आणि कारण ती गेले 10-15 वर्ष झालं मार्केटिंगमध्ये काम करते आहे. ती स्वतः एक को फाउंडर आहे ब्रँड ब्रू लॅब्सची. तिने शाओमी, झिवामी सारख्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ब्रँड्सवरती काम केलेलं आहे. आणि आज आपण इन जनरल इंडियन मार्केट, इंडियन कन्झ्युमर कसा चेंज झाला आहे, आपण कसं चेंज झालं आणि आपल्यासाठी लोक कसे चेंज झालेत हे गप्पा मारणार आहोत. येस, म्हणजे आता आपण बोलत होतो ना सुरुवातीला की कसं मार्केट कन्झ्युमर चेंज झालाय का. तर मला वाटतं खरं तर आपण व्हिजिबली पण आपल्याला कळतं ना. म्हणजे आपण जर आपल्या आईबाबांच्या जनरेशनकडे बघितलं, म्हणजे 15-20-25 वर्षांपूर्वी द काइंड ऑफ थिंग्स दे वर डुईंग वेन दे वर आवर एज, आपल्या वयाचं असताना ज्या गोष्टींना ते एक्सपोज होते आणि ज्या ज्या गोष्टी करायचे. म्हणजे आता हे कपडे घालून नाही बसलेले ते तिकडे. म्हणजे हे जे ते व्हिजिबल पण बदलले. तर व्हॉट ऑल पॅरामीटर्स असं तुम्हाला, म्हणजे तुला स्पेसिफिकली वाटतं की काय काय गोष्टींमधनं कन्झ्युमर पण बदलतोय आता? तर 2-3 खूप मेन गोष्टी. आता तू जसं आईबाबांबद्दल बोलला, त्यांची जनरेशन तू बघितली आणि आपली जनरेशन बघितली आणि आपण जे आता जनरेशन पुढे बघतो आहे त्याच्यात एक खूप ह्यूज डिफरन्स आहे, राईट. इकॉनॉमी चेंज झाली आहे कंट्रीची पूर्ण, आणि इंडियन कन्झ्युमर आता खूप हुशार झालाय आणि आय फील डिमांडिंग पण झालाय, विच इज अ ग्रेट थिंग. कारण की आता यू कांट फूल एनीवन विथ एनिथिंग. कारण की आपला तीन गोष्टी: आपल्याकडे पैसा वाढलाय, आपल्याकडे डिस्पोजेबल इन्कम ॲज अ कंट्री वाढलाय, आपला मिडल क्लास इज गेटिंग मोर एम्पावर्ड. आणि त्यामुळे ब्रँड्सला हे कळतंय आणि त्यामुळे वेगवेगळ्या ब्रँड्स वेगवेगळे आपल्यासाठी प्रॉडक्ट्स आणतात. अदर थिंग इज, आता आपण खूप वेल ट्रॅव्हल्ड आहेत. आपण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जातोय, वेगवेगळ्या विदिन इंडिया आपण खूप फिरतोय, राईट. वी आर स्पॉइल्ड फॉर चॉईस. आणि त्यामुळे आपला एक्सपोजर वाढलाय. आणि ते एक्सपोजर वाढल्यामुळे आता आधी जसं 1-2 आधी कशा गोष्टी आपण यूज करायचो ॲज अ नेसेसिटी, आता इट हॅज बिकम वॉन्ट. मार्केटिंगमध्ये एक खूप म्हणजे अमेझिंग कॉन्सेप्ट आहे की वेन यू चेंज नेसेसिटी टू वॉन्ट, देन यू आर सेलिंग अ लॉट ऑफ प्रॉडक्ट्स. पण आता आपल्याला पण खूप खूप गोष्टी हव्या आहेत, राईट. कारण की आपण बघतोय आणि त्यामुळे पूर्ण मार्केट चेंज होत आहे. आणि इंडियन कन्झ्युमर्स आय फील आर सो एम्पावर्ड राईट नाव की आपल्याला जे हवं आहे तसे ब्रँड्स ग्लोबली चेंज होत आहे. जर एक आपण जे डिस्कस करत होतो, इंटरनॅशनल ब्रँड लाईक बल्गेरी इज
गेटिंग मंगळसूत्र. हो, म्हणजे हे केवढं भारी एक आहे. लक्झरी ब्रँड लक्झरी ब्रँड. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली इंडियासाठी. आणि त्यांनी त्या सीईओचा कोट असा आहे की बाबा आम्ही 2 वर्ष अभ्यास केला की इंडियन टेस्टला कसं अडॅप्ट करायचं आणि मंगळसूत्राची कॉन्सेप्ट, कारण त्यांना ती कॉन्सेप्टच माहिती नव्हती. कॉन्सेप्ट हो. अभ्यास करून ते उतरतात, म्हणजे उगाच करायचं म्हणून इंडियासाठी प्रोडक्ट नाही राईट. लॉन्च करत. आणि हे ब्रँड्स हॅव बीन लक्झरी मार्केटमध्ये, हे ब्रँड्स खूप वर्षांपासून आहे. आणि आत्ता जाऊन कुठे ते हा विचार करताय की यार मी इंडियन कन्झ्युमरसाठी काय बनवू, कारण की इंडियन मार्केट इज द नेक्स्ट बिग मार्केट फॉर एनी ब्रँड. म्हणून त्यामुळे तुम्ही बघताय की यार आज आयफोन जेव्हा एक वेळ होता जिथे 70-80-90 हजाराचा आयफोन आपण अफोर्ड करू शकत नव्हतं, इफ यू टॉक इवन लाईक 5 years बॅक. हो. पण आता जे फायनान्शियल सिच्युएशन पण आहे इंडियन कन्झ्युमर्सची, आपण डिजिटायझेशन झालं आहे, खूप वोकल फॉर लोकल हा पूर्ण कॉन्सेप्ट हो, येतो हो. आहे, त्याच्यामुळे आपण पण खूप अवेअर झालो आहे. आणि त्यामुळे हे सगळे जे इंटरनॅशनल ब्रँड्स आर मोल्डिंग देमसेल्व्स की आता मी इंडियासाठी काय करू, कारण की इंडिया इज अ बिग मार्केट. बऱ्याचशा ब्रँड्सने एंट्री पॉईंट इंडियन कन्झ्युमरसाठी चेंज केलं. म्हणजे ॲपलचं उदाहरण घेतलंच तर ॲपलने एक तर प्रोडक्शन इंडियात चालू केलं, त्याचं कारणं वेगळीच आहेत. हो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना लक्षात आलं की वाव, इंडिया हे माझं ग्रोथ मार्केट असणार, कारण बाकी मार्केट सगळे टॅप झालेत. आता इंडियासाठी ओके, मी माझा एसी लॉन्च करतो इथे, मी इंडियन कन्झ्युमरसाठी तिथे HDFC सारख्या बँकेसोबत टायअप करतो, कसं कमी आणता येईल, कसं EMI ऑप्शन देता येईल, फायनान्शियल फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी. पूर्वी एक माझ्याकडे iPhone 3 होता 2009-10 साली वगैरे, आणि तेव्हा मला लिटरली असं रॉयल वाटायचं की कसं आहे, म्हणजे लिटरली रोल्स रॉईस असल्यासारखं वाटत होतं. आता सगळ्यांकडे आयफोन आहे, म्हणजे ते हो. ॲस्पिरेशनल व्हॅल्यू चेंज झाली आयफोनची. की पूर्वी आयफोन असणं हे एलिट किंवा तुम्ही श्रीमंत असण्याचं लक्षण होतं. राईट. आता आयफोन हे नीड झाली आहे, म्हणजे राईट. ते मार्केटिंग कन्वर्ट केलं ते Right. सुंदरपणे, आणि Definitely. ते तेवढा रिचेबल पण केलं, म्हणजे ॲक्सेस किंवा मला घेऊ शकतो. पूर्वी आयफोन घेणं पण अवघड होतं. आणि मला यात सगळ्यामध्ये ना एक खूप मेजर गोष्ट वाटते हे सगळं बदलण्याचा इज EMI कल्चर. करेक्ट. EMI डिजिटायझेशन. हा, EMI आणि डिजिटायझेशन याच्यामुळे ना मला मी आत्ता माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, मी Right. आत्ता अफोर्ड करू शकत नाही, खिशात तेवढे पैसे नाहीत, पण विथ EMIs आय कॅन अफोर्ड इट. तर ते गोईंग बियॉन्ड युअर लिमिट्स आणि परचेसिंग समथिंग Right. हॅज मी- ऑल्सो मी इम्पॅक्टेड. परवा एक न्यूज आर्टिकल वाचलं जिथे जयशंकर ते म्हणाले की इंडियाची जी 1 महिन्याचे UPI ट्रान्झॅक्शन आहे ते अमेरिकेचं 3 वर्षांचे ट्रान्झॅक्शन आहेत. Yeah. बापरे. तर दॅट इज द स्केल दॅट वी आर लुकिंग ॲट. आणि ती पॉवर आपण दिली आहे इंडियन कन्झ्युमर्सला की तुम्ही डिजिटायझेशन जवळ जाताय किंवा, तर त्यामुळे आज जसं तू म्हणला की आज एका व्यक्तीची सॅलरी 30,000 जरी असेल तरी ते आयफोन घ्यायचा विचार करतील, हो. कारण की ती फ्लेक्झिबिलिटी आली आहे की एक 5,000चा EMI किंवा 6,000चा EMI. सो त्यामुळे ती पॉवर एक जनरली वाढली आहे. पण आता पे स्केल पण वाढलाय, राईट. हो. आता आणि त्याचं आणखीन एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज की आता स्टार्टअप कल्चर वाढलंय. मोर अँड मोर स्टार्टअप्स आता इंडियामध्ये यायला लागले आहेत, आणि त्यामुळे प्रमोशन्स म्हणा, एक लाईफस्टाईल म्हणा, विथ द सॅलरी दॅट इज कमिंग इन, राईट. तुम्ही खूप लवकर तुमच्या जॉबमध्ये प्रमोशन्स घेताय, तुम्ही तेवढी सॅलरी उचलताय. आणि त्यामुळे आता काय झालंय की बिकॉज आपण वेल रेड आहोत आणि बिकॉज आपण इतके फिरलेलो आहोत, आता जे काही आपण व्हॉट एव्हर वी आर बाईंग हॅज टू बी अन एक्सटेन्शन ऑफ आवर पर्सनॅलिटी. की माझ्याकडे जे कपडे घालते मी किंवा जी कार चालवतेय हॅज टू बी समथिंग की माझं एक त्याच्यात पर्सनॅलिटी दिसायला पाहिजे. सो आपण इंडियन कन्झ्युमर आता प्रॉडक्ट पण जर घेतोय तर हा एक थॉट प्रोसेस झालाय जो आधी नव्हता. आणि म्हणून आपली स्पेंडिंग पॉवर पण आहे की ठीक आहे यार, मला EMI घ्यावे लागले किंवा मला जास्त पैसे द्यावे लागले तरी ठीक आहे, पण इट इज अ पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी अँड आय हॅव टू कन्वे दॅट. हे केवढं भारी आहे ना की आवर ब्रँड्स आपण आपली आयडेंटिटी ब्रँड सोबत जोडली आहे, की द काइंड ऑफ ब्रँड्स आय वेअर ऑर आय यूज डिफाईन्स मी ॲज Yes. पर्सन. तर हे ॲब्सोल्युटली, म्हणजे दॅट्स मार्केटिंग. हे मार्केटिंगने खूप सुंदररित्या ते तयार केलेलं आहे. पण हेही झालं ना की समजा मी माझं एक्झाम्पल देतो. मला कायम, तुला माहिती आहे की मला भारतीय कल्चर आणि भारतीय हेरिटेजबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि आवड आहे. पण 2007 मला जेव्हा कुर्ता घ्यायचा असायचा तेव्हा पुण्यात एक फॅब इंडियाचं शॉप होतं, कुठतरी सोहरा हॉलला वगैरे जायला लागायचं. आणि कुर्ता इधर साधा तो झब्बा कुर्ता मिळायचा ज्याच्यावरती हसायचं लोक की गरीब आहे म्हणून, किंवा फॅब इंडिया, हे 2च ऑप्शन होते. आता मला माझंच कल्चर जर घालायचं असेल तर मला ऑप्शन्स आहेत, मला 4 ब्रँड्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याला एक कल्चरल व्हॅल्यू पण चेंज झाली. म्हणजे पूर्वी
इंडियन गोष्टी घालण्याला थोडंसं कुठेतरी लुक डाऊन लुक डाऊन होतं किंवा गरिबीची एक टिंट होती. ती Right. आता टिंट गेलेली आहे, की म्हणजे आता बघ ना, आपण हे कपडे घालतोय, आपण इंडियन वेअर प्रिंट्स वापरतोय आणि ते आपल्याला लक्झरियस वाटतंय. हो. हे किती सुंदर ब्रँड पोझिशनिंग झालं इंडियाचं मार्केट Right. म्हणून ग्लोबली. राईट. आणि लाईक आता जर तू बघितलं ब्लॉक प्रिंटिंग बघ हो. किंवा कलमकारी म्हणा, कलमकारी, आता block ह्या print सगळ्या तेवढे. गोष्टी बिकॉज इंडियन्सनी इतक्या त्या एक्सेप्ट केल्या आहेत, त्या ग्लोबली पण तेवढ्या एक्सेप्ट व्हायला लागल्या करेक्ट की आता इंडियन ब्रँड्स आर एक्सपोर्टिंग ऑल्सो, कारण हो. की बाहेर ती डिमांड आहे. चहा म्हण किंवा वेगवेगळ्या चहाचे प्रकार असो किंवा जे काही इंडियन कल्चर जे आपण स्वतः एक्सेप्ट करायला लागलो आणि प्राऊडली इंडियन कन्झ्युमर्स आर फ्लॉन्टिंग. जसं तू आता म्हणतोय हे शर्ट्स पण तुम्ही जे हो. घातलेत राईट, आधी कदाचित नाही घालणार, आर पेरेंट्स वुडंट हॅव हो. वोन इट, पण आता आपण व्हेरी प्राऊडली ते घालतोय किंवा आपण इंडियन ब्रँड्स खूप प्राऊडली कन्झ्युमर्स एक्सेप्ट करताय. तर त्याच्यामुळे तो एक्सेप्टन्स इंटरनॅशनली पण खूप जास्त वाढलाय. ॲब्सोल्यूट. म्हणजे 2-3 गोष्टी आपण मगाशी म्हटलं तसं मला वाटतं, की हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की एकतर डेफिनेटली आपला डिस्पोजेबल इन्कम वाढला. म्हणजे आपला हो. भारताचा आत्ता मिडल क्लासच साधारणतः 40-43 कोटीचा आहे. बऱ्याच म्हणजे काही रिपोर्ट्सचं हे वेगळं असेल, पण साधारणतः अँड 40 इट्स गोइंग टू डबल. ॲब्सोल्युटली. बापरे. 2046 मध्ये 61% भारतीय हे मिडल क्लासमध्ये असणार आहेत. हो. आणि बरेचसे प्रोडक्ट्स, बऱ्याचशा कंपनींना लक्षात आलं, की आत्ता आपल्याला इंडियातच जायला लागणार आहे. एवढा तिकीट साईज असणारा एवढा मोठा वर्गच नाही कुठे. त्यामुळं एक इंडियन कन्झ्युमर म्हणून आपल्यासाठी चांगलं आहे, की आपल्यासाठी खूप सारे चॉईसेस येतात. म्हणजे स्कॉडासारखी कंपनी असेल किंवा कियासारखी कंपनी असेल, ते इंडियासाठी कार्स डिझाईन करतात. पण बरोबर. ह्याचाही आपण कन्झ्युमर म्हणून विचार करणं गरजेचं आहे, की लोकं आपल्याला काही फसवत नाही आहेत ना. कारण आपण मार्केटिंगमध्ये आहोत. पण आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण ह्याच पेक्स हेच जे प्राईड आहे, ते लोकांना मार्केटिंग म्हणून पण विकतो. राईट, हो. राईट. पण एक गोष्ट आहे ना यात, की बेसिकली आता तू जर बघितलं की हे जे ग्लोबल ब्रँड्स आहेत, आता काही वर्षांपूर्वी तू बघितलं तर आपला ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन इतका नव्हता. हो. हो. राईट. आता आपला ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन जास्त झालेला आहे. आपल्याकडे सोशल मीडिया, आपल्याकडे गुगल आहे अँड ऑल दॅट थिंग. आपण नो वन कॅन फूल अस या इन अ वे. सो ब्रँड्स आता त्यांना ते कळायला लागलंय. हो. म्हणून आधी आता तू बघ ना, एक पर्सनल केअर किंवा कॉस्मेटिक्स या रेंजमध्ये पण रिझन वाय मोर अँड मोर इंडियन ब्रँड्स आर कमिंग इज, त्यांनी एक खूप व्हॅलिड रिझन दिलेला आहे की यार जे ग्लोबल ब्रँड्स होते आधी, जे प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर वगैरे करायचे, ते एक जनरल पूर्ण मार्केटसाठी मोस्टली करायचे व्हाईट स्किनसाठीच तयार होतं ते आणि products. व्हाईट स्किनसाठी. पण इंडियन वेदर आणि इंडियन स्किन टोन इज सो डिफरंट की त्याच्यासाठी वेगळे प्रॉडक्ट्स लागतात. त्या बेसिसवर लोकांनी प्रॉडक्ट्स लाईक ब्रँड्स लाईक शुगर अँड Sugar. ऑल द इंडियन ब्रँड्स हॅव कम अप आणि लोकांना आता हे कळतंय. हो. तर म्हणून देर इज अ डिफरंट प्राईड ऑल्सो की यार हो. माझ्या देशात एक असा ब्रँड आहे किंवा असे ब्रँड्स आहेत ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतायत आणि ज्यांनी त्या आपल्यासाठी क्रिएट केलेल्या आहेत. त्याच्यावर एक वेगळं प्राईड असतं. ऑफकोर्स फुलिंग मला नाही वाटत आता करू शकतो आपण, कारण की ऍक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन खूप नाही, जास्त आता आहे. खरं तर पण आधी केलेलं हो, आधी केलेलं म्हणजे लिटरली आपल्याला येड्यात काढून आपल्याच काही चांगल्या पद्धती, की तुम्ही हे काय वापरताय, काय म्हणजे कडुनिंबाची काडी काय वापरताय, मीठ काय वापरताय, कोळसा काय वापरताय म्हणून टूथपेस्ट विकला आणि आता त्याच टूथपेस्ट सहित आता Right. गोडा मसालाच टाकायचा बाकी आहे. ऑलमोस्ट सगळं आलं त्या Right. टूथपेस्टमध्ये परत. बघ ना, Right. म्हणजे आता आपण बघायला गेलो ना, तर ते सगळं आत्ता म्हणजे गेल्या काही जनरेशन पर्यंत वेस्टर्न आलेल्या गोष्टी प्रीमियम म्हणून विकल्या जायच्या. Yes. आता इंडियन गोष्टी प्रीमियम म्हणून विकल्या जातात. करेक्ट. म्हणजे आता इंडियन गोष्टींना तेवढी व्हॅल्यू आणली जाते की आता काय तो मिसवाक मध्ये तुझी कडुलिंबाची हे आहे आणि दॅट इज सोल्ड ॲज प्रीमियम Yes. टूथपेस्ट. आणि सगळ्या मल्टीनॅशनल ब्रँड्सना त्यांचे प्रोडक्ट चेंज करावे लागले, की हो. सॉरी आता आमच्याकडे चारकोल पण आहे, आमच्याकडे आता मीठ पण आहे. म्हणजे आपल्याच गोष्टी आपल्याला प्रीमियम म्हणून विकायला लागल्या. आणि मला हे एक समजून घ्यायला आवडेल की ना, आता हे तर सगळं बदलते. म्हणजे आपल्याला दिसतात की खूप ब्रँड्स येत आहेत, काय वेगवेगळे ब्रँड्स फक्त इंडियासाठी प्रॉडक्ट डिझाईन करतायत वगैरे वगैरे. याच्यामध्ये एकतर खूप ब्रँड्स येत आहेत, खूप गोष्टी वाढलेल्या आहेत. हाऊ इज ॲक्च्युली कस्टमर बेनिफिटिंग आणि इज कस्टमर बेनिफिटिंग, कन्झ्युमर बेनिफिटिंग फ्रॉम ऑल ऑफ दिस सिनॅरिओ? म्हणजे भारतीय ग्राहकाला नक्की त्याचा फायदा काय? म्हणजे ब्रँडसाठी मोठं मार्केट आहे कळतंय, पण कन्झ्युमरला पण म्हणजे काय फायदा होतोय काय सगळ्याचा? डेफिनेटली आपल्याला एकतर खूप चॉईसेस मिळत आहेत. हम्म. राईट. आपल्याला कुठे ना कुठे बिकॉज आता हे वोकल फॉर लोकल आलंय, एक आपण पण समहाव वी आर कॉन्ट्रीब्युटिंग टू
द इकॉनॉमी. Right. दॅट सेकंड थिंग. थर्ड थिंग, आय थिंक एक कुठे ती प्राईड आली आहे की यार आपल्या कल्चरमध्ये पण अशा गोष्टी आहेत ज्या आपण यूज करायला पाहिजे. मी आज एक सेशन घेत होते आणि त्याच्यात वी वर टॉकिंग की अशा किती ट्रेडिशन्स आहेत जे पास ऑन होता होता आता अगदी नाहीसे झालेत आणि खूप सारे ब्रँड्स नाव आर गेटिंग दॅट बॅक. सो हो. इंडियन्स आय थिंक एक कुठे ना कुठे ती प्राईड फिलिंग येते की यार या गोष्टी ज्या आपण लूज करतोय त्या आपण आता परत इन सम ऑर दी अदर वे सेव्ह करायला लागलोय. आणि ऑफकोर्स इंडिया फॉर अ व्हेरी लॉंग टाइम हॅज बीन प्राईस सेन्सिटिव्ह. तर आपल्याला आधी ज्या गोष्टी ॲक्सेसिबल नव्हतात त्या आता ब्रँड्स आपल्याला ॲक्सेसिबल करून देत आहे कारण की त्यांना इंडियाची पॉवर कळाली आहे किंवा इंडियन कन्झ्युमरची पॉवर कळाली आहे. सो वी आर बेनिफिटिंग आय थिंक इन अ लॉट ऑफ वेज. आणि बिकॉज आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन आहे ॲज अ कन्झ्युमर्स, आपल्याला तितक्या इंडियन तितके ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत की Right. इंडियन ब्रँड्स आर कमिंग अप नाव अँड वी आर सपोर्टिंग देम. करेक्ट. आता ती म्हणाली तसं आहे की एक तर डेफिनेटली आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आलेत काय घ्यायचं. म्हणजे बरोबर. जर गंमत बघितली तर आपण लहानपणी बघ आपल्या आईवडिलांनी असं सांगितलं होतं की चेतक बुक केलं आणि 10 वर्ष वेटिंग आहे हो. किंवा फोन नंबर मिळायला हो. टेलिफोन लँडलाईन मिळायला 7-7, 8-8 वर्ष लागलेले. लिटरली मला आठवतं मी लहान असताना आमच्या घरी काहीतरी 1994 का 95ला म्हणजे मी 3 वर्षाचा असताना फोन लाईन आली तर जेवण दिलं होतं आम्ही कारण का ते विदाऊट वेटिंग Oh, आली yes. लगेच. Yes. तर जेवण दिलं होतं. हे झालंय चेंज. आणि आता भारतीय ग्राहकाला मला इंटरनेट नाही आवडत आहे का आत्ताचं, एअरटेल नाही आवडत आहे का, ओके चला मी जिओ घेतो. जिओ नाही आवडत आहे का, चल मी टाटा फायबर घेतो. असे बरेचसे ऑप्शन झालेत. म्हणजे पूर्वी कोलगेट कितीही वाईट असलं चांगलं असलं तरी मला कोलगेटच वापरावं लागत होतं. ते ऑप्शन होतं कारण का एकच ब्रँड होता, एकच साबण होता. आणि माझी स्किन काय आहे, माझला काय सूट होतंय, मला काय सूट होत नाही ह्याचा काही विचार करू शकत नव्हतं मी कारण ऑप्शनच नव्हता. Right. आता ओके माझी ऑइली स्किन आहे का, मी ऑइली स्किनसाठी वेगळं प्रोडक्ट वापरू शकतो. मला acne problem आहे, प्रॉब्लेम आहे का, acne साठी वेगळं. आता ह्याच्यावरती 2 मतं असू शकतात की हो. हे असले काही थेरं नव्हते आमच्याला. पण मला असं वाटतं की आपण आपली काळजी घ्यायला जर चांगलं मिळत असतं काय हरकत आहे. मला आता तू हा मुद्दा आणलास ना, मला त्याच्यावरतीच विचारायचं आहे की आता आपलं कन्झम्पशन पण बदलतंय का ॲज कन्झ्युमर्स. म्हणजे जर आपल्या आईवडिलांचं जनरेशन ते गरजेपुरत्या गोष्टी जर विकत घेणारे असतील की काय गरज आहे आणि तेवढंच विकत घ्या पासून आत्ता आपण मला हे हवंय आणि मला पाहिजे, तर कन्झम्पशन पण बदललंय का इंडियन कन्झ्युमरचं? तुला मी एक खूप एक्सलंट एक्झाम्पल सांगते. द जेनझीज किंवा जेन अल्फा जे आहेत आता टीनेजर्स जे हिट करतायत आणि माझ्या आसपास खूप माझे नीसेस अँड नेफ्यूज त्या एज ग्रुपमध्ये आहे. त्यांना जे ब्रँड्स माहिती आहेत जे इंटरनॅशनली, त्यांना जे प्रॉब्लेम्स माहिती आहेत जे आपण कधी विचारही नाही केले. आणि हो. खूप फनी वाटतं की आपल्या आईवडिलांची जनरेशन आपल्याबद्दल हे बोलते आणि नाव वी आर द जनरेशन जे आपण पुढच्या जनरेशन बद्दल आता बोलतोय. पण ती जनरेशन इज बॉर्न इन द इंटरनेट जनरेशन, राईट. त्यांना खूप इन्फॉर्मेशन आहे. सो त्यांचं असं आहे की जायचं तर स्टारबक्सलाच जायचं, त्याच्यातले सगळे कॉफी माहिती आहे, इंटरनॅशनल सगळे मेकअप ब्रँड्स माहिती आहेत माझ्या निसेसला आणि नेफ्यूजला. सो इतकं त्यांचं म्हणजे आत्ता म्हणजे एक मार्केटिंगमध्ये परत एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही अर्ली जर एका कस्टमरला पकडलं तर ते लाईफ टाईम कस्टमर. म्हणजे मी जर एखाद्या कस्टमरला 11-12 इयर्समध्येच माझा कस्टमर बनवलं तर द लाईफ टाईम व्हॅल्यू इज मोर, राईट. सो आता हे जे जनरेशन आहे त्यांचं कन्झम्पशन इतकं बदललं आहे की कारण की त्यांना OTT आहे, त्यांना टिकटॉक, इंस्टाग्राम या सगळ्या इन्फॉर्मेशन, कोरियन ब्युटी ब्रँड्स, वाय देर आर सो मेनी कोरियन ब्युटी ब्रँड्स. कारण की ह्या टीनेजर्सला त्या गोष्टी हव्या आहेत. त्यांचं कन्झम्पशन ॲट 11-12 इयर्स ओल्ड हॅज मूव्ह टू दॅट आणि दॅट्स वाय ब्रँड्स आर डुईंग इट. मला ह्याच्यातच वाटतं की म्हणजे आता 2 गोष्टी मी स्पेसिफिकली जेनझी जनरेशन जी म्हणतो त्याच्यात ऑब्झर्व केलेलं आहे ॲज अ मार्केट रिसर्चर म्हणून, की एक क्लास आहे जो अजूनही त्या ऑमध्ये आहे की ग्लोबल ब्रँड्स म्हणजे त्यांना स्टारबक्सला जायचं आहे आणि त्यांना लुई वुइटनची बॅग हे ॲस्पिरेशन आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक क्लास आला आहे ज्यांना मला इंडियन ब्रँड काय आहे ह्याच्यातला म्हणजे त्यांचं असं की मी ब्लू टोकायला जाईन, त्यांचं असं आहे की मी सबकोची कॉफी घेईन, त्यांचं असं आहे की मी सस्टेनेबल प्रोडक्ट काय आहे सस्टेनेबिलिटीकडे लक्ष देईन, किंवा त्यांचं असं आहे की ओके हे होतं आहे का, चल मी स्वतः का नाही तयार करते. म्हणजे मला 19 वर्षाचा असताना कॉन्फिडन्सच नव्हता की मी स्वतःचा काहीतरी कॉफी ब्रँड तयार करू शकेन. म्हणजे इमॅजिन कर ना की 19 वर्षाच्या 2 भारतीय मुलांनी झेप्टोसारखा मल्टीबिलियनियर ब्रँड तयार केला आणि ते म्हणजे युनिकॉर्न ते युनिकॉर्न आम्ही
कोणाला इमॅजिन नव्हतं केलं त्यांना टशन दिली. हो. हे एक कॉन्फिडन्स तयार झाला. आणि जेनझी आहेत रे झेप्टोचे फाउंडर्स हो. आणि त्यांनी हे तयार केलेलं आहे. तो एक मेजर फरक झाला. आणि अगेन मला मगाशी हा पण मुद्दा राहिला की कन्झ्युमर चेंज झालाय का इकॉनॉमी चेंज झाली म्हणून कन्झ्युमर चेंज झाला. तर मला असं वाटतंय आता ओव्हरऑल आपल्या डिस्कशनमधनं आणि की इन जनरलच भारतीय इकॉनॉमी बरीच चेंज झाली. म्हणजे आता आपण लिटरली इंग्लंडच्या इकॉनॉमीपेक्षा पुढे गेलोय पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये. आपला GDP वाढलाय, पर कॅपिटा इन्कम वाढलाय आणि ह्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती पडला. म्हणजे हो. इट्स नॉट अदर वे. म्हणजे कोंबडी पहिली आली का चिकन पहिलं आला हा मुद्दा नाही. इथे क्लिअर आहे, इकॉनॉमी सुधारली, प्रोडक्शन कपॅसिटी सुधारली, मार्केटमध्ये गोष्टी जास्त आल्या, पैसा मूव्ह व्हायला लागला. मी खूप सिम्प्लिफाय करून सांगतोय पण हे एवढं हो. सोपं नाही नाही. अर्थातच. नाही. आणि आणखीन एक हे आहे ना की आधी जसं मिडल क्लासचं जे डेफिनेशन होतं इंडियन मिडल क्लासचं, तर असं होतं की यार यांना सस्ता सुंदर टिकाऊ गोष्टी हव्यात, राईट. पण आता तसं नाही राहिलंय. इवन द मिडल क्लास तुम्ही बघाल तर ॲस्पिरेशन्स खूप वाढलेत, बरोबर. राईट. अगेन रिझन बिकॉज वी आर एक्सपोज टू सो मेनी थिंग. तर तुम्ही गावागावात जरी गेलात तरी त्यांचं असं आहे की यार त्यांना आयफोन माहिती आहे किंवा त्यांना ॲस्पिरेशनल ब्रँड्स हवेत. त्यांना नको आहेत दे डोंट वॉन्ट टू गेट असोसिएटेड विथ हो, सस्ता टिकाऊ हो. थिंग. त्यांना दे वॉन्ट टू गेट असोसिएटेड विथ ब्रँड्स ऑर थिंग्स दॅट आर लाईक दे आर ॲस्पायरिंग इंडियन्स, राईट. सो ते चेंज झालंय मिडल क्लासमध्ये. आणि दॅट्स वाय दॅट कन्झम्पशन पॅटर्न हॅज ऑल्सो चेंज. अर्थात म्हणजे लक्झरी ब्रँड्सच चेंज झालेत. म्हणजे हो. फक्त मिडल क्लासचं ॲस्पिरेशन वाढलं असं नाही. मला हेही वाटतं की आपण काही इंडियन ब्रँडचं एक्झाम्पल घेतो. परवा जो डेलॉइटचा रिपोर्ट आला लक्झरी पॉवर्स ऑफ ग्लोबल गुड्स म्हणून, आणि त्यात 100 ब्रँड्स आहेत जगातले. लुई वितो सारखे ब्रँड्स आहेत, सोरोस्की सारखे ब्रँड आहेत, जिथे शनेल, रोलेक्स आहेत. त्याच्यात इंडियन ब्रँड्स आहेत 6. हो. म्हणजे किती भारी आहे की दॅट्स अमेझिंग. मलाबार गोल्ड 19 नंबरला आहे, तनिष्क 24 नंबरला आहे, कल्याण ज्वेलर्स आहे, जॉयलोकाज आहे. हे किती भारी आहे की इंडियाचे ब्रँड टॉप ग्लोबल. म्हणजे लुई वितो आपण 10 वर्षापूर्वीपर्यंत फक्त शाहरुख खानच्या मूवीजमध्ये दिसायचं कुठतरी K3G मध्ये वगैरे ती बॅग यायची आणि असं काहीतरी. हो. ओ कसलं भारी यार. म्हणजे करण जोहरच्या मूवीजमध्ये दिसायचे जे ब्रँड्स, हो. त्या ब्रँड्सला खांद्याला खांदा लावून आपले ब्रँड्स तिथे उभे आहेत. हो. आणि दॅट्स अगेन द पॉवर ऑफ इंडियन कन्झ्युमर ना की आपण इतकं चेंज केलंय गोष्टी की आज इंडियन ब्रँड्स ग्लोबल लक्झरी ब्रँड्समध्ये दे आर competing with these brands जे वर्षानुवर्ष फॉर डेकेड्स हॅव बीन देअर. आणि त्यांची ती पॉवर आहे की यार आमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते इतके लाखाचेच आहे, याच एका पर्टिक्युलर सेट ऑफ सोसायटीसाठी आहे. ते चेंज होत आहे आता. सो हे खूप भारी आहे की आपण ऍस्पिरेशन कडे बघणारं मार्केट होतं. म्हणजे आपण एस्पिरेशनल होतो, नाव वी आर बिकमिंग द ऍस्पिरेशन. Yes. येस येस तर ते टेबल्स हॅव टर्न सारखं झालंय का? ॲब्सोल्युटली. म्हणजे आता बऱ्याचशा लक्झरी ब्रँडच्या किंवा बऱ्याचशा मल्टीनॅशनल ब्रँडच्या बोर्ड मीटिंगमध्ये व्हॉट इज युअर इंडिया स्ट्रॅटेजी असं वेगळा चॅप्टर असतो की आता इंडियात कसं आपण कॉन्कर करणार आहोत. म्हणजे तू शाओमीबद्दल सांगू I was शकतोस just खरं तर coming की to शाओमी सारखा ब्रँड इंडिया म्हणजे जेव्हा ही भीती आली शाओमीला की इंडिया मार्केट हलतंय की काय, तेव्हा त्यांच्याकडे मेजर मिटिंग झाल्या. कारण का इंडिया मार्केट हल्लं तर त्यांचं मार्केट संपलं. Right. चायना सोडून इंडिया इज द बिगेस्ट मार्केट. कारण की इंडियामध्ये पण जे वेन आय वॉज वर्किंग इन शाओमी जे इंडिया सेगमेंटसाठी किंवा इंडिया मार्केटसाठी जे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप गोष्टी हलवल्या आहेत की यार इंडियासाठी हे हवं आहे. इंडिया कन्झ्युमरसाठी बॅटरी इम्पॉर्टंट आहे, कॅमेरा इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत जस्ट फॉर द इंडियन मार्केट. किंवा प्राईस पॉईंट्स पण म्हणा किंवा एखादं प्रॉडक्ट किंवा स्मार्ट वॉच किंवा काही म्हणा जे चायनात खूप सेल करते ते कदाचित इंडियात नाही सेल करणार कारण की इथे लोकांना वेगळ्या गोष्टी हव्यात. सो प्रॉडक्ट्स हॅव बीन चेंज्ड बिकॉज इंडिया ॲज अ मार्केट नीड्स डिफरंट थिंग्स. आणि दॅट हॅज हॅपन्ड इन ग्लोबल बिग ब्रँड्स. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल इज दिस मंगळसूत्र, राईट. बल्गेरी मंगळसूत्र नो वन वुड हॅव थॉट एक 10 वर्षापूर्वी किंवा इव्हन 5 वर्षापूर्वी. ऑब्व्हियसली पण आता- ऑप्शनच नाही. कारण का इंडियाचं वेडिंग इंडस्ट्री ही $50 बिलियन $50 बिलियन Jazziest industry. आणि लक्झरी इंडस्ट्री पण आहे जी इंडियाची ती ज्या बऱ्याच बँकच्या रिपोर्टनुसार 3.5 पट वाढणार आहे 2030 पर्यंत. म्हणजे पुढच्या 6 ते 7 वर्षात जी काही लक्झरी मार्केट आहे इंडियाचं ते 3.5 पट होणार आहे. म्हणजे आत्ताच्या आपल्याला मर्सिडीज 4 दिसत असतील तर अजून एक 7-8 वर्षांनी ते 10-12 दिसायला लागणार आहेत. आणि आय थिंक
आय मीन गिव्हिंग क्रेडिट टू वेअर इज ड्यू. सेलिब्रिटीजचा पण एक खूप जास्त रोल आहे याच्यात इन सम ऑर दी अदर वे, कारण की आता आपण इंटरनॅशनली रिप्रेझेंट करतो. तर आता तू बेल्गरी म्हणा किंवा गुची म्हणा किंवा ऑल दीज व्हेरी बिग ब्रँड्स, जिमी चू, हे सगळे दे आर टेकिंग इंडियन फेसेस और इंडियन सेलिब्रिटीज, कारण की त्यांना ते कळालंय की इंडिया हॅज दॅट पॉवर, इंडियन कन्झ्युमर हॅज दॅट पॉवर. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं या सगळ्यामध्ये ना, म्हणजे जर तुम्ही मोठं मार्केट असाल ना, यू कॅन डिमांड युअर प्रॉडक्ट. करेक्ट. मग And that's मार्केट exactly जे होतंय मग आता. मार्केट तुमच्यासाठी तुम्हाला कस्टमाइज करेल प्रॉडक्ट आणि ते तुमच्यापर्यंत येईल. Right, म्हणजे right. इफ यू आर ह्यूज इन चंक ना, तुम्हाला गरजच नाहीये प्रॉडक्ट शोधायला लोकांपर्यंत जाण्याची. दे विल कम आफ्टर यू, मेकिंग शुअर की तुम्ही तुमच्यासाठी प्रॉडक्ट बनवताय. इंडियन कन्झ्युमर, आता ते मार्केटिंगमध्ये म्हणतात ना, कस्टमर इज द किंग. इंडियन कन्झ्युमर इज रिअली द किंग राईट नाव. करेक्ट. म्हणजे भारतीय ग्राहकाला एक काळ होता की पूर्वी अगदी परवापर्यंत थोडी कमीपणाची वागणूक दिली जाते की तुला हवंय ते घे. आता भारतीय कन्झ्युमर तू म्हणालास तसं हवं तर डिमांड करू शकतो. आणि आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपल्याला काही आवडत असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे आम्हाला हे हवंय, आम्हाला हे पाहिजे, आणि लोक ब्रँड्स देणार आहेत. म्हणजे अरे गंमत बघ ना ओंकार, मला आठवतंय आपल्याकडे हिंदी टायपिंग नव्हतं रे. एक 4 वर्षानंतर हिंदी टायपिंग आलं आणि कित्येक वर्ष आपण सिरी इंग्लिशमध्ये वापरत होतो. आता सिरी नाही पण बरेचसे व्हॉइस असिस्टंट हिंदीत आलेत, आता मराठीत यायला लागलेत. व्हॉट्सॲपमध्ये सगळ्या लँग्वेजेस सपोर्ट होतात. गुगलमध्ये लाईक आता तू गुगल उघडलं किंवा यूट्यूब उघडलं तर तुम्हाला लँग्वेज सपोर्ट आहे इंडियात, डिफरंट इंडियन लँग्वेजेस राईट. सो तो पण एक किती अमेझिंग गोष्ट आहे की एक ग्लोबल ब्रँड अगेन इज कस्टमायझिंग, कारण की आज त्यांना कळतंय की इंडियामध्ये गावागावात लोक गुगल, यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी वापरतायत आणि त्यांच्या पर्यंत पोहोचायसाठी त्यांच्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही पोहोचलं नाही तर काही पॉईंट नाहीये. आणि ते पेनिट्रेशन डिजिटायझेशनमुळे जास्ती झालेलं आहे. बरोबर. सो आता ग्लोबल ब्रँड्स आर चेंजिंग लँग्वेजेस ऑल्सो. म्हणजे अरे हे जस्ट लक्षात आलं मला. आठवतं का ओंकार, जेव्हा मॅकडॉनल्ड्समध्ये पूर्वी गेल्यानंतर किंवा सबवेत गेल्यावरती आपल्याला इंग्लिशमध्येच ऑर्डर प्लेस करायला लागायची, फाटायचे मला ते हाय सर आणि काहीतरी सांगायचे 4 गोष्टी कळायच्या नाही. आता तू मॅकडॉनल्ड्समध्ये वगैरे गेलास ना, नमस्कार सर, माझं असं की आता भडव्यांना बरोबर नमस्कार म्हणायला तुम्हाला माझ्या खिशातले पैसे दिसायला ऑन लागले. दॅट नोट, KFC, केंटकी फ्राईड चिकन या ब्रँडनी अयोध्यामध्ये डिसाईड केलं आहे की व्हेज ओनली आउटलेट्स असणार आहेत. सो यू अंडरस्टँड इट इज अ डिमांड, आणि त्या डिमांड केटर करण्यासाठी तुम्हाला ब्रँड नेम मध्ये जरी चिकन असेल तरी ते चेंज करून तिथे लॉन्च करायचं. इट्स अगेन रिझन व्हॉट इंडियन्स आर डिमांडिंग आणि व्हॉट्स नीडेड टू बी डन. मला आता थोडंसं पुढं हा टॉपिक एक्सटेंड करत, म्हणजे आता तू मार्केटिंगमध्ये काम करतेस, ब्रँडच्या साईडने काम करतेस. आता आपण याच्याबद्दल बोलतोय की कसं वेगवेगळे ब्रँड्स येत आहेत, वेगवेगळे एकाच कॅटेगरीमध्ये मल्टिपल ब्रँड्स मिळतात, आपल्याला खूप ऑप्शन्स मिळत आहेत. पण ॲट द सेम टाइम इतके ऑप्शन्स आहेत ना, नॅव्हिगेटिंग थ्रू दोज बिकम्स डिफिकल्ट. तर ॲज अ कन्झ्युमर आपण काय दृष्टीनं या सगळ्या ब्रँड्सकडे पाहिलं पाहिजे? हाऊ टू चूज युअर ब्रँड, राईट, हाऊ टू पिक युअर ब्रँड, आणि ते कसं करायचं, कारण एवढे ऑप्शन्स आहेत. राईट. सो आता ना, कारण की इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे दर गोष्टींचं. आता तू बघितलं एक फूड आणि न्यूट्रिशनमध्ये किंवा स्किन केअरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत राईट. ग्लास स्किन हवी आहे का तुम्हाला, ॲक्ने फ्री स्किन हवी आहे का तुम्हाला, हायल्युरॉनिक ॲसिड वापरा, हे पेप्टाईड्स वापरा. तर आय थिंक जितकी इन्फॉर्मेशन आहे तितकी मिसइन्फॉर्मेशन पण आहे. सो ॲज अ कन्झ्युमर वी हॅव टू बी व्हेरी अवेअर की आपण काय वाचतोय, कोण म्हणतंय, कोणाचं ऐकतो आहे, त्या व्यक्तीचं किंवा त्या चॅनलचं किंवा त्या मीडियाचं काय बॅकग्राऊंड आहे. सो दॅट इज समथिंग जे आपल्याला स्वतः करावं लागेल की वी एज्युकेट आवरसेल्व्स. आणि इट इज इझियर टू एज्युकेट आवरसेल्व्स, कारण की आजच्या याच्यात पण ब्रँड्स खरं बोलतात आणि ब्रँड्स खोटं पण बोलतात. जे फुल बॉर्नव्हिटाचा केस झाला, जिथे this one guy influencer who came up and made changes, किंवा इतके वर्ष आपण केचप खातोय, आपण हा विचार नाही केला त्या केचपमध्ये शुगर किती आहे, पण आता लोकांना माहिती आहे की काय बघावं. सो आता लोक जेव्हा फूड ब्रँड्स वापरतात तेव्हा इन्ग्रेडियंट्स वाचतात. आता जेव्हा आपण स्किन केअर ब्रँड्स आहेत तेव्हा आपण इन्ग्रेडियंट्स वाचतो. तर हे एज्युकेशन हे स्वतःलाच आपल्याला करावं लागेल. आणि आय थिंक इन ऑल टाइम्स दिस टाइम जास्त करावं लागेल, कारण की खूप मिसइन्फॉर्मेशन पण आहे. पण ॲट द सेम टाइम
ते ओनस आपल्यावर आहे की आपण कशा स्वतःला एज्युकेट करतो आहे. हो, आणि मी हे गंमत आहे की आता पूर्वीसारखं ब्रँड्स फक्त लक्झरियस म्हणून किंवा फक्त ट्रान्सपरंट शब्द टाकून नाही करू राईट. हो, शकत. हो. त्यांना ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे कन्झ्युमर म्हणून ही पॉवर आहे की समजा एखाद्या प्रोडक्टवरती लिहिलं असेल की रिच इन प्रोटीन, तर ॲक्च्युली आपण मागे चेक करू शकतो किती किती प्रोटीन आहे, प्रोटीन आहे. आणि ते गुगल करून सर्च करू शकतो की एक्झॅक्टली हे FDA च्या नुसार किती आहे. किंवा राईट. कोणी म्हणलं की हे तुमच्यासाठी काहीतरी आजकाल रॅन्डम एक जिब्रिश नाव टाकतात आणि म्हणतात हे या स्किनसाठी चांगलं आहे किंवा हे तुमच्या गट हेल्थसाठी चांगलं आहे. हो. तर आपण ॲक्च्युली बेसिक रिसर्च करून राईट. आणि समजू शकतो एक्सपर्ट, आपल्याला. डोमेन एक्सपर्ट्सकडनं माहिती काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. की कोणी ब्रँड म्हणणं की यार याच्यात प्रोटीन इतकी आहे किंवा शुगर इतकी आणि ही तुमच्यासाठी चांगली आहे, वर्सेस गोइंग टू अ डॉक्टर अँड आस्किंग की यार हे खरंच आहे का, हम्म. किंवा जी तुमची डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट आहे ते पण त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे. कारण की खूप लोक असे पण येत आहेत की ते इन्फॉर्मेशन बस देत आहेत. हम्म. तर हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे की वी मेक शुअर की आपण स्वतःला एज्युकेट करो, आपले बायसेस साईडला ठेवून. म्हणजे ए फॉर ॲपल नीट बघता आलं पाहिजे, कारण की तेवढी इन्फॉर्मेशन वी मेक शुअर दॅट वी आर टेकिंग फ्रॉम द राईट सोर्स. मला अजून एक म्हणजे अजून थोडंसं पुढे गेलो त्याच्यातनं, तर सगळ्याच गोष्टींचं प्रॉडक्टायझेशन झालंय आता. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या, म्हणजे आता आपण स्किन केअर जरी म्हटलं तरी मग कपाळावर लावायचे क्रीम्स वेगळे, नाकाला लावायचे वेगळे, गालावर लावायचे वेगळे, आणि प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचे इतके प्रॉडक्टायझेशन केलेत ना. म्हणजे एक काळ होता किंवा आत्ता पण एक लार्जली आपण एखाद्या गोष्टीसाठी एक प्रॉडक्ट घेऊ शकायचो. आता त्याच्या सब कॅटेगरीज एवढ्या झाल्यात आणि ते मार्केट एवढं स्प्लिट झालंय, आणि मग सगळे छोटे 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 कॅटेगरीज. तर आता मला एका गोष्टीवरती फोकस, Yes. माझ्याकडनं पण माझ्या खिशातनं पैसे जाण्यासाठी अजून 100 मार्ग खुले झालेत ना. तर मार्केट पण असं तयार होतंय आता की इज Yes. डिमांडिंग कन्झ्युमर की तू इथं खर्च कर, तू इथं खर्च Yes. कर, तू इथं खर्च Yes. कर. तिने ते सुरुवातीला सांगितलं ना, ते महत्वाचं आहे की नीड Versus आणि want. वॉन्ट हो. हे जर सेग्रिगेशन नाही केलं आपण, तर वांदे होतील आपले. कारण का आपल्याला लोक विकत राहणार की मला वाटतं उद्या एकाच पॉईंट नंतर येईल की अंगठ्यासाठी क्रीम वेगळी आहे, या बोटासाठी हो. क्रीम वेगळी अरे आहे. तेच चाललंय पण आता. पण इट इज ओनली गोइंग टू गेट क्रेझी या याच्यामुळे. पण हे त्या फक्त बाबतीत- स्टार्टिंग आहे, राईट. पण आपण त्या बाबतीत मला वाटतं भारतीय कन्झ्युमर तसा डोळस आहे का नाहीये. हार्ड टू से. कारण की इतके सगळे प्रॉडक्ट्स येत आहेत, कारण की त्याची डिमांड पण आहे, राईट. आणि लोक म्हणजे विकत पण घेत आहेत. पण मे बी खूप निश मार्केट आहे, पण आहेत आणि ते इन्क्रीज होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते ना की माझी एक नीस आहे, तर तिला स्टारबक्समध्ये जायचं होतं. आय एम नॉट गोइंग टू नेम द अदर ब्रँड. दुसरं एक कॉफी शॉप आहे. मी तिला म्हणलं तिथे जाऊया आपण कॉफी प्यायला, विच इज अ इंडियन ब्रँड. हा. तर ती म्हटली ते तर फेक स्टारबक्स आहेत ना, त्याचं म्हणजे तिथे का मी जाऊ. मग मी ऐकलंय इट इज अ फेक इंडियन स्टारबक्स. आणि आय एम लाईक नो, दॅट कॉफी इज ग्रेट, दी ॲम्बियन्स इज ग्रेट आणि सगळं छान आहे. तर लोकांच्या डोक्यात जे जेनझीज आहेत आणि जेन अल्फा आहेत, आत्ता 11 वर्ष 12 वर्षाच्या याच्यात माझी पण स्वतःची जी नीस आहे तिला स्किन केअर करायचं आहे. गरज आहे का तुला स्किन केअरची? नाही आहे, हो. राईट. तुला इतक्या मेकअपची गरज आहे का? नाही. पण ही जनरेशन हवंय त्यांना. आणि मी एक आर्टिकल वाचला, आणि सॉरी मिलेनियल्स, विच सेड की मिलेनियल्स आर नो मोर द टार्गेट ऑडियन्स. आपल्यासाठी प्रॉडक्ट नाही बनत. आता जेनझी, सॉरी, आय वॉज ऑल्सो हार्ट ब्रोकन, की आता जेनझीज आणि जेन अल्फा हे आहे त्यांचे टार्गेट ऑडियन्स. म्हणून तू बघतोय आता टीन मेकअप ब्रँड्स पण येत आहेत. हो. आपल्या वेळेस होते का? नाही, गरज नव्हती, आणि आता पण कदाचित नाही आहे. पण आता ब्रँड्सला हे कळलंय की यार टीनेजर्स मेकअपमध्ये आहे, तर मे बी त्यांच्यासाठी थोडा फ्रेंडली मेकअप, त्यांच्या स्किन फ्रेंडली काही मेकअप आपण बनवू शकतो. किंवा फक्त लेबल चेंज करू शकतो. कुड बी. सो दॅट्स वाय मग पेरेंट्स कम इन टू पिक्चर, राईट. की आपण काय ॲक्सेस देतोय किंवा किती इन्फॉर्मेशन बरोबर आहे, किती नाही, हे सगळं व्हेरी म्हणजे इम्पॉर्टंट. आपल्याला हे बेसिकली परत ते याच्याकडेच येतं ना रे, की कायम म्हणजे इन जनरल सगळ्याच प्रॉब्लेमच्या बाबतीत जे बोललं होतं की डोळसपणे बघितलं तर कळणार आहे की हे खरंच माझी गरज आहे का मला ती गरज भासवली जाते. येस. म्हणजे मला सांग, ऑइली स्किन असल्याने खरं जेन्युअनली सांग काय फरक पडतो. पण मला सांग, म्हणजे अगेन माहित नाही मला. पण हे बघ, आपण वेगळे आहोत. कदाचित तुला मला नाही पडत, पण त्या जनरेशनला पडतोय. अगं नाही, मी म्हणतोय की हे
जतवलं जातंय तुम्हाला, की "अरे, तुझी ऑइली स्किन आहे, ऑइली स्किन आहे. ऑइली स्किनला हे लाव. तुझ्या नाकावरती पिंपल येतात टीनेजमध्ये." हम्म. एस्पेशली मी शाळेत असताना 9वी-10वीत माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांच्या गालावरती फोड यायचे. पण आता जे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम होते, ते अंडरलाईन केले जात आहेत हो, आणि मार्केटिंग. त्याचं प्रॉडक्ट नाही, त्याचं त्याचं प्रॉडक्ट प्रॉडक्ट केलंय. म्हणजे हं. आपण येस. शाळेत असताना नाही यायचे का पिंपल्स? येतात बाबा, सगळ्या पोरांना त्या वयात येतात पिंपल्स आणि येणार आहेत. पण तर आपण थोडेसे येडेखुळे होतो बहुतेक. आपण वी डिडंट केअर. पण हो. आताची जनरेशन आहे तशी. दे डू केअर अबाउट हाऊ दे लुक. और आर दे टोल्ड बाय द मार्केट और द Yes. ब्रँड्स? ऑल्सो नॉट जस्ट मार्केट, ऑल्सो द इन्फ्लुएन्स. सडनली तू कोरियन स्किन केअर मध्ये काय इतका बूम बघतोय? कारण की दॅट जनरेशन इज फॉलोइंग BTS, K-pop आणि Blackpink. K-ड्रामा ते चालू लोकं आहे. ते तू करतायत. त्यांचे ब्युटी स्टँडर्ड्स बघ. खूप अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स आहे, राईट? हो. लोकांना हे कळत, म्हणजे आपल्याला कळतं अगेन, पण त्या जनरेशनला किंवा त्या एजला हे कळत नाही की त्यांचं वेदर कंडिशन डिफरंट आहे, त्यांचे जेनेटिक्स डिफरंट आहे, त्यांचं फुल म्हणजे फूड हॅबिट्स वेगळ्या आहेत. तर त्यांच्यासारखी स्किन आणि त्यांच्यासारखं फिजिक आपल्याला नाही मिळणार, कारण की हो. आपला वेदर कंडिशन डिफरंट आहे. आपल्या दर रिजनमध्ये वेगवेगळे आपण फूड, लाईक साऊथ इज हेवी इन राईस, हो, नॉर्थ इज हेवी हो. इन व्हीट. हे सगळे वेगवेगळे फूड हॅबिट्स आहे. आपले वेदर वेगळं आहे. सो आपली स्किन तशी होणं एक्सपेक्ट करणं हे चुकीचं आहे. हो. पण अगेन आपल्याला हे कळतंय, त्यांना कदाचित नाही कळत आहे, कारण की त्यांचा ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन इज BTSचे गाणी, हम्म. हे ब्लॅकपिंकचे नाईस. सो ब्युटी तर मला असं वाटतं हे स्टँडर्ड्स मिलेनियलच्या बाबतीत पण घडतंय. म्हणजे आपण जर जनरली बघितलं तर दर 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर ना काही बझवर्ड्स येत राहतात कॉन्स्टंटली. म्हणजे काय बाबा, ग्लुटन फ्री हा बझवर्ड यायला लागतो. म्हणजे हो. ग्लुटन फ्री खरंच त्रास होतो काही जणांना ग्लुटन, ते मान्य मला. पण असे बरेचसे ट्रेंड्स येतात. ट्रेंड्स येत राहतात. आणि आत्ता जर रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर पूनम पांडेनी जे केला, जो स्टंट केला सर्व्हिकल कॅन्सरबद्दल, आय अग्री की ते मार्केटिंग कॅम्पेन म्हणून मला प्रॉब्लेमच आहे त्याच्यात, पण त्यांनी अवेअरनेस क्रिएट केला. पण जेव्हा कळतं की ते का घडलंय, त्याच्या मागे कोण होतं, त्याच्या मागे कोणत्या लसीकरणाच्या कंपनीने ते पुश केलं होतं, त्याच्यानंतर लक्षात येतं की ओके, सो आपल्याला हे डोळसपणे लक्ष ठेवणं बघायला गरजेचं आहे की लागणार आहे. हो. येस. हे सर्व्हिकल Very कॅन्सरची लस अवेलेबल आहे, हो गरजेचं आहे. हो. पण कोणती घेणं गरजेचं आहे आपल्याला, हम्म. कोणी आपल्या नाकात उतरवतंय का खोटं बोलून, हे लक्षात आलं पाहिजे Right. आपल्याला. ते गरजेचं आहे. आणि आय गेस ते कोणती इकॉनॉमी जेव्हा इव्हॉल्व होते, कोणताही कन्झ्युमर जेव्हा इव्हॉल्व होतो, कोणतीही ग्राहक पेठ जेव्हा इव्हॉल्व होते, तेव्हा ते लक्षात येतच. फक्त अर्थात डोळे उघडले पाहिजे. हो. आणि मला वाटतं या टाइमला तर ते जास्त गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत ना. म्हणजे तुम्ही इतक्या मोठमोठ्या नॅशनल, इंटरनॅशनल, लोकल, हायपर लोकल ब्रँड्सचे टार्गेट आहात की एव्हरीबडी इज एमिंग एट यू. सगळ्यांना तुमचा एव्हरीवन सगळे बंबार्ड करतात, तुम्हाला हो. हे हवंय, तुम्हाला हे हवंय, तुमच्यात हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तुम्ही जाड आहात, तुम्ही बारीक आहात, तुमची स्किन अशी आहे, सो खूप सारे प्रॉब्लेम्स जे नाही आहेत ते क्रिएट पण केले जातात. हम्म. तर लाईक आय सेड, कमिंग बॅक टू द पॉइंट, ॲज अ कन्झ्युमर आपल्याला स्वतःला एज्युकेट करणं आणि ते राईट सोर्सेसवरनं एज्युकेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. तरच तुम्ही एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकाल. नाहीतर इट इज व्हेरी इझी टू फॉल फॉर एनी मार्केटिंग नरेटिव्ह. हम्म. Right. करेक्ट. म्हणजे गंमत अशी आहे, मला आता सहज तू बोलता बोलता लक्षात आलं की पूर्वी माझ्या खिशात 100 रुपये होते आणि त्याच्यातले 80 रुपये हे मला जगायलाच लागणार होते. म्हणजे मिनिमम गरज होती, खायच्या प्यायचेच लागणार होते, छतासाठीच लागणार होते. आता माझ्या खिशात 500 रुपये आहेत आणि मला मिनिमम लागणारे खर्च हे 160 रुपये होतात. आता राहिलेले 340 मध्ये काय 100 घेऊ ब्रँड्स शकतो? भांडतात की मला 60 हवेत का मला 70 हवेत. जसं वेळेसाठी भांडतात की वाय Amazon सारखा ब्रँड Amazon मिनी टीव्ही काढतं, कारण माझ्याकडे मी मोबाईलवरती 4च तास स्पेंड करणार, त्या 4 तासातला मॅक्झिमम वेळ तो Amazonवरती स्पेंड हो. करणार. राईट. अशा पद्धतीने अर्थात हे कन्झम्पन याच्यात चूक वाढव बरोबर नाहीये. कॉन्स्टंटली ही फाईट होत राहणार आहे. हो, म्हणजे म्हणून उलट बघणं लक्षात, कारण सगळ्यांना तुम्ही पाहिजे आणि मग देन इट बिकम्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ आवर सेल्फ. राईट. Yeah. दॅट्स आणि पण हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे बोलू शकतो आपण, कारण आपल्याकडे वी आर स्पॉइल्ड विथ चॉईसेस. आपल्याकडे खूप चॉईसेस आले आहेत. आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहोत. आपला स्वयंवर चाललाय, ॲज अ भारतीय ग्राहक म्हणून स्वयंवर चाललाय. सगळे येऊन आपल्या समोर अरे माझं प्रोडक्ट घे, अरे माझं प्रोडक्ट घे, अरे माझं प्रोडक्ट घे. आपल्याला खूप भारी वाटलं पाहिजे की आपण स्वयंवर मध्ये बसलोय आणि लोक येऊन प्रपोज करतात आपल्याला. नाही, डेफिनेटली ॲज अन इंडियन कन्झ्युमर एकतर आपण वी शुड बी रिअली प्राऊड ऑफ अवरसेल्व्स की आपण कुठे होतो, कुठे आलो आहे. देर आर सो मेनी इंडियन थिंग्स
जे आपण ग्लोबल लेवलवर आज नेतोय. हम्म. एक रिसेंट एक्झाम्पल म्हणावं तर मिलेट्स. हम्म. त्या मिलेट्स नव्हते का इंडियन, लाईक इट इज हो सच अन इंडियन थिंग. हो लहानपणापासून आपण ते खातोय, पण आता सडनली ग्लोबल मार्केट इज ऑल्सो टॉकिंग की मिलेट्स खायला पाहिजे, ते हेल्दी आहे. त्याचे म्हणजे ते होतं ऑलरेडी तिथे. हो सो आपण पण जे एक्सेप्टन्स लेवलवर आलो आहे आणि आपल्यामुळे ज्या इंडियन गोष्टी ग्लोबल लेवलवर चालल्या आहेत, दॅट आय थिंक वन थिंग वी शुड बी रिअली प्राऊड ऑफ ॲज इंडियन म्हणजे आपण कन्झ्युमर्स. फक्त रॉ मटेरियल पूर्वी एक्सपोर्ट करत होतो, तर फायनल प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. आणि आपण हो एक मात्र खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की आपण आता कल्चरल हेजिमोनी पण एक्सपोर्ट करायला चालू केले. म्हणजे हम्म. आपण योगा पण एक्सपोर्ट केलं. फक्त Exactly. योगा नाही, तर आपण आता कॉटन, आपले प्रिंट्स आपण जे घालतोय त्या एक्सपोर्ट केलेत. आपले मसाले, फूड, मसाले, हो. इट हॅज exactly. बिकम इंटिग्रल पार्ट ऑफ देअर लाईव्ह. म्हणजे Right. आपलाच नाही, ग्लोबली पण विदेशातल्या लोकांमध्ये त्यांच्या पॉप कल्चरचा पार्ट झाला. म्हणजे ग्लोबल प्लॅटरवरच आलं ते प्लॅटर सगळं. बिर्याणी हे अमेरिकन कुझिनचा पार्ट झालाय. चिकन टिक्का मसाला हे प्रत्येक जण खातंय बाहेर पण. राईट. समोसा आता समोसा आपला का नाही हा मुद्दा वाद वेगळा, पण समोसा ही पार्ट झालेला आपलाच आहे. म्हणायचं रे. आपलाच रे. चितळे एक्सपोर्ट करताय आता, लाईक दिवाळीच्या वेळेस हे आधीपासूनच एक्सपोर्ट करायचं प्लीज. द डिमांड हॅज गॉन अप. इवन सगळेच ब्रँड, म्हणजे PNG सारखे ब्रँड US मध्ये ओपन होत आहेत. आणि बरेचसे इमिटेशन ज्वेलरी किंवा सोरोस्की सारखे ब्रँड येऊन इंडियात टीनेजर्सना आणि एंट्री लेवल मार्केटला लवकर कॅप्चर करायचा प्रयत्न करतात. पण त्याच लेवलला PNGचा किंवा गार्गी सारखा ब्रँड तो म्हणतात, अय आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. हम्म. हे करेज जे आहे, हे धाडस जे आहे, ते मला वाटतं इंडियन इकॉनॉमीनी खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 20 वर्षात चेंज झालं. म्हणजे ते खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्याला ग्लोबलायझेशन असेल, बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे इन्कम लेवल वाढले असतील, रिस्ट्रिक्शन्स उठले असतील, डिजिटायझेशन असेल, सगळ्यांना आपला जे बेली फॅट म्हणतो तसं इंडियाचं बेली फॅट आहे. इंडियन इकॉनॉमीचं बेली फॅट काय आहे, तर मिडल क्लास आहे. हो. तो वाढलाय. त्याच्यामुळे सगळे आपल्या पोटाच्या मागे लागलेत. हो. आणि कन्झ्युमरने ना लोकल ब्रँडवर टाकलेला विश्वास पण खूप. म्हणजे आता तू PNGचं एक्झाम्पल घेतलं ना, वाय गार्गी इज कम्पिटिंग विथ स्वरोस्की. कारण इंडियन कन्झ्युमर PNGवर विश्वास टाकतो, PNGचा ब्रँड आहे तर मी पैसे टाकेन, मी घेईन म्हणून. तर ते लोकल ब्रँड्सला पण जे एनकरेजमेंट करतं ना इंडियन मार्केट पण इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट कारण करेक्ट. त्याच्याशिवाय कसं ना ग्लोबल मार्केट सोबत कम्पीट करू शकेल ब्रँड्स पण. कारण यू नो माय कन्झ्युमर ट्रस्ट मी. करेक्ट. माझा कन्झ्युमर माझं प्रॉडक्ट येऊन घेणार आहे विकत, जरी इंटरनॅशनल ब्रँड असले तरी. बरोबर आहे. एक 10 वर्षापूर्वीपर्यंत टाटाची गाडी 20 लाखाची, टाटाला हो. काय 20 लाख द्यायचे, त्यापेक्षा आपण स्कॉडाकडे घेऊ. आता नाही, मला टाटा हॅरियरच घ्यायची, 20 लाखाची का होईना हॅरियर घ्यायची, म्हणजे स्कॉडा बेडा नको. हा प्रेम आहे, हा विश्वास आहे. आणि आय थिंक हे खूप सारं क्रेडिट म्हणजे ब्रँड आपली स्टोरी कसं सांगतो याच्यावर पण आहे. तर जे इंडियन हो. ब्रँड्स आहेत, इफ वी आर टॉकिंग की आपण एम्प्लॉयमेंट वाढतोय, आपण कोणत्या तरी एका सोशो इकॉनॉमिक ग्रुपला अपलिफ्ट करतोय, वेदर दे आर फार्मर्स ऑर वुमेन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. जर एखादं ब्रँड ते करतं आहे, तर आय थिंक कन्झ्युमरचा एक्सेप्टन्स वाढतोय फॉर दॅट ब्रँड. बरोबर. सो इवन इफ इट इज अन इंडियन ब्रँड, द फॅक्ट की तुम्ही इतकं सगळं करताय फॉर इंडिया, फॉर अ सर्टन क्लास, दॅट increases the trust. So how you tell the story from a brand point of view. आणि आपण ॲज कन्झ्युमर्स ओपन आहे त्या गोष्टीला की हो. यार तुम्ही जर इतकं सगळं करताय ना, तर आय एम गोइंग टू स्पेंड 50-100 रुपीज एक्स्ट्रा देन वॉट आय वुड जनरली स्पेंड, हो. पण आय एम ओके टू बी असोसिएटेड विथ अ ब्रँड दॅट इज हेल्पिंग इंडिया ग्रो इन सम ऑर दी मला हे खूप भारी वाटतं की ते जे आपल्या काय म्हणूयात इंडियन कल्चर मधला ते व्हॅल्यू सिस्टीम मधला जो पार्ट आहे ना, तो आपल्या कन्झ्युमरिझम मध्ये पण येतो. Yes. म्हणजे माझा ब्रँड किती व्हॅल्यू ओरिएंटेड आहे, तो काय व्हॅल्यूज जपतोय, हा पण मी विचार करतो एथिक्स एखादा आणि प्रॉडक्ट विकत घेताना. येस. ॲब्सोल्युटली. आणि मला ह्याच्यातच एक एक्झाम्पल खूप सुंदर लक्षात आलं. RRR सारखी मूवी भारतीय कल्चर पूर्णपणे बाहेर ग्लोबली स्टेजवरती जाऊन दाखवत आहे. किंवा आता नीता अंबानी मुकेश कल्चरल सेंटरला हे किती सुंदर आहे की रामायण महाभारत तुमच्या ब्रॉडवेच्या लेवलला तुमच्या नाकावर टिचून भारी करू शकतं, आणि तेवढंच भारी आहे हे दिसतं. म्हणजे आणि ते त्या लेवलचं करून दाखवतात. म्हणजे ती ब्रँड स्टोरी म्हणायचं का ते इकॉनॉमिक पॉवर म्हणायची मला माहिती नाही, पण ते त्या लेवलचं घडतंय आणि त्या लेवलचं आपण ॲप्रिशिएट केलं जातंय. हे खूप इंटरेस्टिंग आहे. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय ग्राहक काय पद्धतीने बघितला जात होता ते बदललं आहे.
भारतीय बाजारपेठ काय पद्धतीने बघितलं जातं ते बदललंय आणि आपलाही जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय किंवा एक्सपोजर वाढलंय. हो. त्यामुळे सगळ्याच गोष्टींनी ग्राहक म्हणून मला असं वाटतं की आपण खूप छान पोझिशनमध्ये की आपल्याला चॉईसेस आहेत, आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला हवंय ते हव्या त्या वेळेला सगळं घर बसल्या मिळू शकतं. अर्थात आणि आपण डिमांड करू शकतो आपण त्याची. डिमांड करू शकतो. मे बी त्या चॉईसेसमुळं काही गोष्टी काय आपली वजनं वाढत असतील किंवा आपल्या जरा लाड होत आहेत आपले, पण काय हरकत आहे यार लाड व्हायला. आणि आय थिंक वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टेक अवे की आपण जे म्हणलो की इतकं बंबार्डिंग होत आहे की जस्ट मेक शुअर की तुम्ही जागरूक आहात, हो. तुम्ही सगळं वाचताय, तुम्ही काय कशात इन्व्हेस्ट करता आहे किंवा कोणत्या प्रॉडक्ट्स किंवा ब्रँड्समध्ये इन्व्हेस्ट करताय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं वाचा, थोडं जाणून घ्या हो, आणि देन हो. गो अहेड विथ इट Right. इन्स्टेड ऑफ जस्ट बाईंग उगाच स्टेटस लक्झरी स्टेटस म्हणून थांबा डिसेंबरमध्ये डिस्काउंट मिळतो, काय हरकत नाही, काय फरक पडत नाही 6 महिने लेट घेतल्याने कपडे, म्हणजे तो शर्ट 6 महिन्याने घ्या असं. सो या ॲज अ इंडियन कन्झ्युमर आपण एक लास्ट थिंग आय वुड लाईक टू से इज वी शुड बी व्हेरी प्राऊड ऑफ आवर सेल्स फॉर वेअर वी हॅव गॉटन इन दिस एंटायर जर्नी ऑफ कन्झ्युमरिझम. हो. आणि मेन म्हणजे की आपण कसं इंडियाला ग्लोबल लेवलमध्ये पण आता रिप्रेझेंट करायला लागलं की आता जसं तू म्हणला ब्रँड्स लाईक मलाबार, तनिष्क, कल्याण आर नाव द नेम्स इन ग्लोबल मार्केट. इट्स अ व्हेरी इट शुड बी अ प्राऊड थिंग फॉर अस आणि वी शुड ओन इट ॲज इंडियन Absolutely. कन्झ्युमर्स. येस, मला असं वाटतं की तुम्हालाही काय वाटतं, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे हो. भारतीय बाजारपेठेबद्दल, भारतीय ग्राहक म्हणून तुम्ही काय ऑब्झर्व केलेले चेंजेस आहेत, तुम्हाला काय गोष्टी आवडत आहेत, काय गोष्टी खटकत आहेत, हे नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे आम्हालाही लक्षात येईल की आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसतं आणि मे बी जे ब्रँड्स हे बघत असतील त्या ब्रँड्सनाही कळेल की ओके भारतीय ग्राहकाचं लक्ष आहे बरं का. येस, थँक्यू सो मच विनीता, तू आलीस. मस्त एक वेगळाच पॉडकास्ट आज आपण ब्रँड्स बद्दल गप्पा मारल्या, मला मजा वाटते. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. Welcome. जर तुम्ही युट्यूबवर बघताय तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा, अजूनही केलं नसेल तर. नागरिकशास्त्र आपलं हे दुसरंही चॅनल आहे, तर त्यालाही जाऊन सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही मीडियम्सवरती, माध्यमांवर ऐकताय तर प्लीज फॉलो करा. धन्यवाद. लो लो बसावा. बसावा.